आणि आता न्यूज 18 लोकमत विशेषला सुरुवात करूयात। गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा होती। आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे। दरम्यान आता अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। चव्हाणांच्या या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झालाय। पाहुयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। राज्यात काँग्रेसला मोठं खिंडार। अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा हात सोडला। अशोक चव्हाणांचा आमदारकीचा राजीनामा। अशोक चव्हाण कमळ हाती घेणार। सोमवारी राज्याच्या राजकारणात आणखी एक राजकीय भूकंप झाला। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे। त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली। मी दिनांक 12/2/2024 मध्याह्नानंतर माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करत आहे, असं अशोक चव्हाणांनी राजीनामा पत्रात म्हटलंय। विशेष म्हणजे अशोक चव्हाणांनी आपल्या राजीनामा पत्रावर माजी आमदार असा उल्लेख केला। अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम करण्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला होता। यापुढची राजकीय दिशा मी 1-2 दिवसांमध्ये निर्णय घेईल। अद्याप मी ठरवलं नाही, मला काय अवधी लागेल। 2 दिवसामध्ये मी माझी राजकीय भूमिका पुढची काय असेल याबद्दल निवेदन निश्चित। अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चव्हाणांच्या राजीनाम्यावर ही सूचक प्रतिक्रिया दिली आहे। जनतेचे लोक हे भाजपमध्ये प्रवेश करतायत, त्यामुळे निश्चितपणे काही मोठे नेते भारतीय जनता पक्षाकडे येतील हा मला विश्वास आहे। आज मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो, आगे आगे देखिए होता है क्या। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय। त्याचे पडसाद उद्धव ठाकरेंच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात उमटले नाही तरच नवल। शेतकऱ्यांना कोणती गॅरंटी नाही, रोजीरोटीची गॅरंटी नाही, पण भ्रष्टाचारानं भ्रष्टाचार करा आणि भाजपामध्ये या, तुम्हाला आम्ही आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री करू, ही मोदी गॅरंटी आहे। ही गॅरंटी तुम्हाला परवडणार आहे? ही मोदी गॅरंटी। अशोक चव्हाणांसोबत आणखी काही काँग्रेसचे आमदार आणि नेते काँग्रेसची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। विधान परिषदेचा गट नेता, प्रदेश काँग्रेसचं उपाध्यक्षपद, जिल्हा काँग्रेस कमिटीचं अध्यक्षपद, साहेबांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळं मी माझ्या सर्व पदाचा राजीनामा देऊन साहेबांना भेटायकरता। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससह महाविकास आघाडीला हा मोठा धक्का बसलाय। एकीकडे लोकसभेसाठी महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच अशोक चव्हाणांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे। गेल्या काही दिवसात काँग्रेसला गळती लागल्याचं चित्र आहे। मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दीकी यांच्या पाठोपाठ आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे। आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।